गोपाल कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान जी उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। काल भक्ती प्रकट झाली आणि भक्तीनं देवऋषी नारदांना सनक सनानंद आणि सनत कुमार यांच्या समोर प्रश्न विचारलेले आहे। पहा, सनक सनत कुमार हे देवाचा अवतार आहे, पण भक्तीने देवाला प्रश्न विचारलेला नाही, संताला विचारला। कारण प्रश्नाचं निरसन संत करू शकतात, पंत नाही। पण आधी सगळे पंत यूट्यूबवर बोलायला लागून गेले आणि काही सांगतात। असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे। म्हणून भक्ती म्हणाली, हे देवऋषी नारदा, कली प्रवृत्त झाला तो कोणत्या पदार्थाने कली प्रवृत्त होतो? काय मुद्दा विचारलेला आहे। कोणते पदार्थ हे कलीचे आहेत? राजा परीक्षित हा एवढा सावधान असून कलीला पवित्र कसा झाला? त्याच्या हातून अपवित्र काय घडलं? काय असं घडलं की ज्याच्या योगानं राजा परीक्षिताने कलीला राहायला जागा दिल्यावर सुद्धा कलीने त्याच्यात प्रवेश केला? असं काय घडलं? अपवित्र हा कली, याला निर्बीज करता येत नाही का? निर्बीज करण्याकरता काय उपाय आहे तो सांगा। प्रश्न बघा की आपल्या शरीरामध्ये कलीने प्रवेश करू नये याकरता शास्त्र आहे, पण त्याला निर्बीज केला पाहिजे म्हणजे तो आपल्याकडे येणारच नाही। जसं बी जाळलं किंवा भाजलं तर उगत नाही, त्याप्रमाणे या कलीला निर्बीज कसं करायचं? कलह निर्भीत झाला कसा पाहिजे? हरीच्या कृपेनं जर सगळं होतं तर मग हरीच्या कृपेने कली कसा जात नाही? दुसरा प्रश्न, देवऋषी वाच। नारद म्हणाले, हे माते, तू कल्याणी आहेस। तुझं नाव एक भक्ती आहे, पण तुझं मूळ नाव असं आहे कल्याणी। कारण तू सर्व प्राणी मात्रांची कल्याण इच्छिते म्हणून कल्याणी। म्हणून भक्तीचं दुसरं स्वरूप आई आहे। कोणती आई आपल्या मुलाचं कल्याण इच्छिते, अकल्याण इच्छित नाही। म्हणून मातृभक्ती सगळ्यामध्ये श्रेष्ठ। गेली वेळ मातृभक्ती। पाहतात कलियुगामध्ये लोक काय म्हणतात, तुम्ही तुमची आई कान भरते तसेच वागता। म्हणजे वागणाऱ्याला सुद्धा लोक वागू देत नाही मातृभक्ती। म्हणून माणसाच्या अंगी एवढं चतुरता पाहिजे। मग आई म्हणते असं नाही म्हणायचं, मी सांगतो हे कर, असं चतुर पाहिजे। आपला नथू पण आपले नथू तर उलटे असतात।
आपल्या मुलामध्ये आपण चतुरपणा दिला पाहिजे, म्हणजे तो बरोबर करतो. आईने सांगितलं असं बोलतच नाही, मी सांगतो तुला. यामध्ये भगवंतामध्ये चातुर्य आहे आणि भक्तीच्या योगानं माणसाला चातुर्य प्राप्त होतं. म्हणून तुझ्या वचनामुळे मी आता तुला सांगतो, तू प्रेमपूर्वक श्रवण कर, म्हणजे संकट निवारण होईल. भक्तीवर सुद्धा संकट आलंय की दोन्ही पुत्र क्षयरोगी झाले. कृष्ण भगवंतानी पृथ्वीचा त्याग केल्यावर म्हणजे निजधामाला गेल्यापासून पुण्यमार्गात कली घुसला आहे. पहा तुम्ही आता करताय नाही, तुम्हा लोकांना काही लोक तुमच्यात कली कसं काय ऐकतं तेच ते, म्हणजे तुम्ही पुण्य करायला गेले की दुसरा त्याला काय सांगायला पाहिजे, तू तुझं काम कर, माझ्याशी जास्त बोलू आपण का त्याचं ऐकून घेतो आपण. कारण आपण नेहमी काय खातो, चाट मसाला, त्यामुळे आपल्याला ती सवय लागते. आईचा खडा मसाला चालत नाही. खडा मसाल्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घरगुती आहे, मिश्रण नाही आहे. पण आपल्याला कोणतं सुरू लागलं, चाट. त्याचं कारण आहे ना, अशा पदार्थांमध्ये कधी घुसतो. पहा तुम्हाला किती भेसळ सापडते आहे, पेढ्यात भेसळ. काल तर चहामध्ये सापडली. चहाचं असं सांगितलं, विकत आणला की चांगल्या पाण्यामध्ये टाकायचा, पाण्याचा रंग खराब झाला की चहात भेसळ. काल सापडला म्हणजे करोडोपती चहा पकडला गेला, खराब आहे. म्हणजे पदार्थात काय घुसला. पूर्वी लोक दुधात इतकुसं पाणी टाकायचे, आता तर खोटं दूध बनवलं जातं आणि पारोळ्याहून निळवायला येतं. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे कली कसा प्रवेश करतो. मग कलीचं रूप खरं काय आहे, लोभ. लोभामुळे कली कुठेही प्रवेश करतो. भेसळ आली की कली घुसत. कलियुगात कशात भेसळ नाही हे लक्षात ठेवा. आता हे व्यासपीठ ज्ञान सांगत आहे, इथे मी सिनेमाचे गाणे म्हणता लोक. पा कली कसा घुसला. कली कुठेही प्रवेश करतो. जास्त खाद्य पदार्थांमध्ये, सोन्यामध्ये रोज कली आहे पण रोजच नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला दुसऱ्याचं पाहिलं की मोह होईल. सोनं हे नाव झालंय, दूध हे नाव झालंय, मद्य हे नाव झालंय, पण खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा कली घुसला. भगवंतानी पृथ्वीचा त्याग केल्यामुळे पुण्यमार्ग कमी झालं आणि त्यामुळे राजा परीक्षित दिग्विजयी झाला आणि राजा परीक्षिताचा कली आणि राजा परीक्षिताचा संबंध आला. कारण राजाशी सगळ्यांचा संबंध येतो. आपल्या मानव जन्मामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांशी संबंध येतो सकाळपासून. मी आत्ता जे मुलीने डॉक्टरला जाते ना, तिला एकच सांगितलं, मोहापासून लांब राहा. ज्योतिष सांगताना हे समजवलं पाहिजे की तुझा स्वभाव संतापी आहे. तुझ्या संताप्याने तुरट बोलण्याने लोक दूर होतील. मग तू व्यापारी आहेस का नौकर आहेस का साहेब आहे, साहेब आहेस. साहेबसुद्धा जास्ती तुरट बोलला तर त्याची अपकीर्ती होते. व्यापारी सुद्धा तुरट बोलला तर गिऱ्हाईक येत नाही, जाऊ दे रे. मग हे समजलं पाहिजे. ज्याचा राहू चंद्र एकत्र आहे किंवा मंगळ राहू एकत्र, तो नेहमी तुरटच बोलतो. त्यांना तशी सूचना दिली पाहिजे. नुसते पूजा करून उपयोग नाही होतो. स्वाहा स्वाहा तर बुवा तिकडे मंत्र म्हणून आईकडे असं फेकतो. तर तुम्हाला त्या ग्रहांची उपासना आणि जपच केला पाहिजे. जपाशिवाय जीवन सुधरत नाही. हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे प्रमाण आहे. म्हणून त्यावेळेला कलीनं दोन लोकांना त्रास दिला. पहिल्या प्रथम प्राण्यांमध्ये, गाईला आणि नंदीला.
आणि हे दोघं, गाय पृथ्वीचं रूप आहे आणि नंदी धर्माचं रूप आहे. भगवंतांनी नंदीवर जे आरूढ झाले आहे तर धर्मावर शंकर आरूढ आहे. म्हणून नंदीचं दर्शन करायचं आणि नंदीच्या शिंगातून भगवंताचं दर्शन करायचं शंकराचं. शील आणि भूषण हे दोन शिंग आहे आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे नंदीचे पाय आहे. धर्म अर्थावर भगवान आरूढ होतात शंकर. नंदी म्हणजे बैल नाही. आजोबा नातवाला घेऊन येतो, नातू नंदीवर बसतो आणि आजोबा फोटो काढतो. पण असं झालंय हल्ली, फोटो काढतात त्याचा आणखी नंदीवर. त्याला समजून नाही सांगत. त्या बुवाने सांगितलं नंदीवर पाणी टाका. लोक असं पाणी टाकतात की दोन्ही सटासट पडतात. लोक फुलाने शिपडायचं की तिथे कोणी पडून जाईल. याच्याकरता काय वापरले पाहिजे? बुद्धी. ते मध्ये दिवे लावायचे ना, दरवाजाजवळ दिवा लावा म्हणे. एक बाई गेली, तिची साडी पेटली, 2-4 बाया पेटून गेल्या. बाई थोडसा बाजूला लाव. नाही बुवानं सांगितलंय दरवाजाजवळ. अरे तो बुवाला काही आहे का? प्रसंग काय घडतो? जाणारा पाहत नाही ना, तो भरकन जातो. पेटून गेले 2-3 बाया. तर हे जे सांगितलेलं आहे अज्ञानानं. तर कोणतीही क्रिया करताना ज्ञानाने क्रिया करायची आहे. कली अज्ञानामध्ये, अविद्येमध्ये आहे. म्हणून त्यावेळेस ती कळशी जी आहे ना, ती जर भरली तर त्याच्यात पाणी नाही टाकायचं. नाही, मग महादेवावर टाकून नाही, त्या कळशीत वरतून टाकतात, ते खाली पाणी सापडतं. आजी जे सटकते तर भिंतीवर डोकं, न्या दवाखान्यात. तर नीट वागलं पाहिजे. काय झालं? ते एका जीवाला दुखापत झाली. देव असा नाही आहे. देव सांभाळून गेला पाहिजे. म्हणून ते म्हणतात हे दोन्हीचे दोन्ही दुःख करत होते, धर्म आणि पृथ्वी. पृथ्वी आणि धर्म म्हणाले की आपण देवाला शरण जाऊ आता, कारण आपल्यावर धर्माचा अन्याय आणि पृथ्वीवर पाप, गोहत्या, स्त्री हत्या, बाल हत्या. पहा तुम्ही काय घटना करताय. लहान लहान मुली मारून टाकताय. त्या माणसाच्या पत्नीने सांगितलं की याला फाशीवर द्या. ज्या माणसाने केलं त्याच्या पत्नी झाली, याला फाशीवर देऊन टाक. का? ते दुष्कृत्य आहे ते. मग त्या दुष्कृत्याला कली प्रवृत्त झाला आहे. आता पूर्वी काय व्हायचं? घटना घडून जायची, लोकांना कळायची नाही. आता तर लगेच कळते. ती लोक फोटो काढतात त्या घटनेचा. वाईट घटनेचा फोटो काढता लवकर. कारण त्याचा प्रचार होतो. वाईट गोष्टीचा जास्त प्रचार करायचा नाही. त्याचा काही उपयोग नाही होत प्रचार करून. म्हणून हे भगवंताला शरण गेले. आणि पृथ्वी आणि गाय कोणत्या प्रांतात गेले होते? महाराष्ट्रातून गुजरातमध्ये. सगळे भेसळ तिकडूनच येते, खव्यामधून गुजरातकडूनच येते ती. म्हणून ते तिथे करत असताना राजा परीक्षित दिग्विजय होण्याकरता फिरत होता. आणि त्याने नंदीचे 3 पाय लंगडे आणि एकच पाय टेकलेला होता. राजाला वाईट वाटलं. गायीच्या डोळ्यातून आसू येत होत्या. गाय रडत होती. गायीला रडताना पाहून आणि आईला रडताना पाहून जो मनुष्य थांबला नाही तो दुष्ट आहे. 2 लोकांचं रडणं नाही पाहिजे, गाईचं ना आईचं. आईच्या रडण्याचं कारण शोधून काढायचं आणि तिला रडू द्यायचं नाही. ज्याच्या घरात आई रडली तिथली लक्ष्मी जाणार. जिथे गोमाता मिळते त्या राष्ट्रामध्ये दुःख होणार. राजा परीक्षित खाली उतरला घोड्यावरून. सैन्याला सांगितलं घेरा, ती व्यवस्था करा. आणि तेवढ्या वेळामध्ये काळा कुट्ट माणूस, पांढरे स्वच्छ कपडे घातले ना, हाती काठी, आणि त्या नंदीला आणि गाईला मारतोय. राजा परीक्षित नाही, कोण याला धरा रे. तो हुशार होता, त्याचं नाव होतं कली. त्याने राजाला साष्टांग नमस्कार घातला. आपल्याकडे काय आहे,
जो शरण आला ना त्याला मरण देऊ नये असं सांगितलं आहे, आणि त्यामुळे सगळा घोटाळा होतो. म्हणून तरी कृष्णाने असं सांगितलं होतं की एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात जुता. मूर्खाला मारल्याशिवाय उपयोग नाही, असं आहे ते. ती हिंसा नाही आहे, कारण तो हिंसावादी आहे आणि अनेकांचा नाश करतो. जो अनेकांचा नाश करतो त्याला शिक्षा दिल्यानं पाप लागत नाही. ती हिंसा नाही आहे, उलट अनेक हिंसा थांबवली जाते त्याच्याने. कुठे हिंसा लावून देतात लोक. सैन्य युद्धामध्ये हिंसा करताना पाप लागतं का? त्यांना तर वीर पदवी द्यावी लागते. हे लक्षात आलं पाहिजे. राजा परीक्षित भगवत भक्त असल्यामुळे शरण आलेल्याला मरण नाही दिलं. आणि विचारलं कोण आहे तू? म्हणे माझं नाव कली. किती वयाचा आहे? म्हणे 30 वर्ष वयाचा. भगवान गेल्यावर 30 वर्षानंतर ही घटना घडली. आपल्याकडे बघा, आयुष्यामध्ये काही वेळा काही वर्षानंतर काही घटना घडून जातात. तर त्याचं कारण असं असतं, अविचारी स्त्री किंवा अविचारी पुरुषाशी किंवा अपद्रव्य किंवा आपल्या हातून अनेक लोकांचे अपमान झाले की असे प्रसंग निर्माण होतो. आपल्याकडून अनेक लोकांचे अपमान, माता पिता बंधू सोयरे किंवा द्रव्याकरता कोणाला आपण फसवलं असेल किंवा आई वडिलांच्या तळतळ्यानं किंवा कोणाचं द्रव्य घेतलं असेल तर त्याच्या तळतळ्यानं आपल्यावर असे प्रसंग उभे राहतात. मग आता राजा परीक्षितानं विचार केला की तू कोण आहे? म्हणे मी कली आहे. तुला सगळ्यात भीती कशाची वाटते? म्हणे भगवंत संकीर्तनाची. जिथे संकीर्तन होतं तिथे मी जाऊच शकत नाही, राहूच शकत नाही, संपवतो. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतराची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून घरामध्ये संकीर्तन झालं पाहिजे, पण मंडळ स्थापन करून नाही. आपण करायचं संकीर्तन आपल्या घरामध्ये. मंडळ आलं की मग चहा पाणी आणि मग भरीत पार्टी हे सगळं सुरू होऊन जातं. ते पाहतो मी एकादशीच्या कीर्तनाला ते कावळे किती काव काव करतात. ती बाई प्रसाद वाटत लोक तुम्ही इकडे आण इकडे आण, आणि तू भजनाला उभा आहे ना, आणि तुम्ही त्यांच्यात मिळून जाता श्री अनंता मधुसूदना चुकवून देता तुम्हाला ते. असं आहे. तर हरिभक्ती जी आहे ती इतकी तन्मय झाली पाहिजे की दुसरीकडे कुठे लक्ष, देवाची कृपा असेल तर प्रसाद येईल असं पाहिजे. तरी मी वाटणाऱ्याला म्हटलं त्यांच्याजवळ ठेवून त्यांच्या आधी, म्हणजे ते पाहून समाधानी होते. बरं, अनेक प्रसाद असतात, एखादा पोचत नाही तिथे. म्हणून गुणग्रहण कलियुगात कमी आहे. काय कमी आहे? सगळ्यात गुणग्रहण. गुणाचं ग्रहण होत नाही, अवगुणाचं ग्रहण लवकर होतं. वाईट गुणाचं ग्रहण, आकर्षण वाईट गुणाचं लवकर होतं, चांगल्या गुणाचं ग्रहण नाही होत. हा राहू आहे ना जो ग्रहण लावतो. भगवान शंकरानं चंद्राला अभय दिलं की तू माझ्या जटेच्या वरती राहा. हा राहूने नाटक केलं एक दिवशी शंकराला की मी तुम्हाला शरण आलोय, म्हणजे मग तू जटेमध्ये राहा. तर हा जटेमध्ये गेल्यानंतर चंद्राला त्रास द्यायला लागला. तिथे मुळात राहू वाईटच आहे. तर त्या चंद्राचं अमृत प्यायला लागला आणि त्याची अर्धी मान तयार झाली. म्हणजे तो अर्धशीर आहे, तर त्याची मान तयार झालं. शंकरानं पाहिलं, काय हुशार आहे, आपल्यापेक्षाही हुशार नाही झाला. त्याची मान कापली. असे 108 माने राहूचे कापले. शंकरानं नरमुंड माळ गळ्यात घातली. तिची माळ आहे गळ्यात, ती त्याची आहे राहूची. कापतच गेले त्याला. कोणाजवळ राहायला गेला तो राहू? चंद्राजवळ. चंद्राजवळ काय आहे? अमृत.
त्या अमृत म्हणून लबाड लोक बरोबर परमार्थात बसतात, सत्र साधलं की मोकळं होतात. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. तो भगवंताने त्याची मान कापली आणि 108 मण्यांची माळ केली, गळ्यात घातली. त्या दिवसापासून राहू देऊ गेला शंकरापासून तर काय आजपर्यंत नाही. म्हणून तो शंकराची पूजा करतो, त्याला राहूची दशा लागत नाही. सगळे ग्रह शंकराच्या पूजेने जातात. म्हणून सोपा उपाय सांगितलाय की देवावर पाणी घाला. पण आम्ही आता चपला घालून आणतो, घरचं पाणी पाहिजे म्हणे. हे बघ, चपला घालून आणलं. त्या उत्तर प्रदेशामध्ये सोळं ओळं बिलकुल नाही आहे. ते लोकही तसेच आहे आणि ते वक्तेही तसेच आहे. चपला घालून याच्यावर चढतात, ते खाली चप्पल काढतात आणि टेजवर बसतात. 8-8 दिवसाचे पारशी कपडे घालून प्रवचन करतात. ते धुतलेले नसतात ते कपडे रोज. आपल्याकडे धूत वस्त्राशिवाय आपण देवाचं काम करीत नाही. तुम्हाला सुद्धा पाणी टाकायचा अधिकार नाही, कारण हे धुतलेले नाही तुमचे. म्हणून त्या कृष्णेश्वरला वरचं शर्ट काढावं असं आहे. ते धुतले का तुम्ही आता? अमंगल याच्याने अमंगल्यम शीलम शंकराचं वर्णन आहे. स्त्रियांचे सगळे कपडे धुतलेले असतात म्हणून त्यांना प्रवेश आहे. लक्ष द्या, हे ज्ञान आहे. कोण सांगेल? केव्हा कळेल? आता जायची वेळ आली. तिथे सुद्धा वर्णन आहे. स्मशाने स्वाक्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा अमंगल्यम शीलम. शंकर आले की अमंगल सुद्धा मंगल होत जातं. म्हणून त्यावेळा कलीला का ठेवलं त्याने? राजा परीक्षितांना माहिती आहे, तो भगवत भक्त होता. भगवत भक्त कोणाचाही नाश करत नाही. तो म्हणतो याच्या कर्माने नाश होईल. भक्तीला सुद्धा असं वाटत होतं की कलीला ठेवायला नको, पण कलीचं राज्य जर आहे तर तो राहणारच. कोणाचं राज्य सुरू झालं तर कलीचं. राजा परीक्षिताने 30 वर्ष राज्य भोगल्यानंतर कलीच्या राज्याला सुरुवात झाली होती. म्हणून आपण संकल्प करतो ना, त्याच्यात गुरुजी असं म्हणतो कलियुगे प्रथम चरणे. कलियुगाचं पहिलं चरण झालं, अजून 3 राहिले. 3 वेळा येऊन जाऊ आपण तोपर्यंत. कलियुगे प्रथम चरण आहे, पहिलंच चरण आहे. आणि दुपार झालेली आहे. ब्रह्मदेवाची आता काय आहे? दुपार आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस किती मोठा आहे, तर आता ब्रह्मदेवाची दुपार आहे. म्हणून हे सगळं ब्रह्म. म्हणून सांप्रत काळी दुष्कर्णाचरण होईल. सगळ्या ठिकाणचा सार निघून जाईल. निर्बीज होतील सगळे. म्हणजे बियाणं सुद्धा निर्बीज झालं. आता आपण जे उगतं ना ते पेरलं तर उगवत नाही. नाही तर पूर्वी जे उगवलंय ते पेरलं की उगवायचं. आता निर्बीज झालंय सगळं. सगळा संकर होईल. आणि याकरता सगळ्या ज्ञानी लोकांनी भगवंताची कथा याला धन्यता दिली आहे. कारण कथा ही काही विशिष्ट जातीलाच ऐकावी किंवा करावी असं नाही आहे. बाकीच्या गोष्टीला विशिष्ट प्रमाण आहे, पण भगवंताची कथा, भगवंताच्या गोष्टी कोणीही करू शकतं, कारण त्याला दोष नाही. भगवंताची कथा सगळ्या दोषाचं हरण करते. सर्व दोष हरणं जडदिवा तारण. भगवंताची कथा जी आहे ती सगळ्या दोषाचं हरण करते आणि जड जीव जे आहे त्यांचं तारण करते. उरपट्या नामे वाल्मिक तरला. म्हणून अतिक्रूर व्यक्ती सुद्धा क्रूर कर्म करून, नास्तिक मनुष्य सुद्धा नास्तिकाचं जीवन जगून जर भगवत कथेला लागला तर त्याच्या सगळ्या दोषांचं हरण होतं. नारद म्हणाले, हे भक्ती सगळ्या तीर्थाचं जे सार आहे
तेही निघून गेलंय. मग तुम्ही तीर्थावर गेल्यावर ते आता पहा तुम्ही सगळं झगझगवाट, लाईटिंग, बाजार, अशी शांतता तीर्थक्षेत्रावर राहिली नाही. सगळं बाजार, बाजारच बाजार. लोक वस्तूच खरेदी करतील. जप करणार नाही, तप करणार नाही, श्राद्ध करणार नाही नीट, म्हणजे तीर्थाला गेल्यावर स्नान करणार नाही. ते पाणी लगेच त्यांना घाण दिसायला लागून जाईल. कारण तीर्थाच्या ठिकाणी अमंगलता. लोक जिथे आंघोळ करतात तिथेच कपडे पिळून घेतात, तिथे डोळ्यात दिसतं ते. आता आपण मोठ्या लॉजमध्ये किंवा धर्मशाळेत आंघोळ घेऊन वरची टाकी किती दिवसांनी धुतली कुठे माहिती आहे तुम्हाला? तिथे करतात का नाही? कारण ती जागा स्वच्छ आहे म्हणून. पण वरतून आलेलं पाणी, आता परवा आपले नगराध्यक्षाच्या टाकीत उतरले ना, किती वर्ष झाले धुतली नव्हती म्हणे ती, पिऊनच राहिलं की पाणी. म्हणून कलियुगामध्ये पाणी तुम्ही समोक्ष जिथून पाहाल तिथूनच खरं मिळेल, बाकीचं सगळं असं आहे. म्हणून पाणी पिना छान के आणि गुरु करना जान के. आता गुरुचं तर मार्केट निघालंय, जाहिरात. षण्मुखानंद हॉलमध्ये 250 मध्ये स्पर्श दीक्षा जाहिरात असते. देणारे काय आणि घेणारे काय. म्हणून मनाला जिंकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भक्ती मनाला जिंकण्याकरता ढोंग करता येत नाही. ढोंगाने पोट भरून जाईल, सोंगाने पोट भरून जाईल, पण मन जिंकता येत नाही. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. ज्याप्रमाणे संचित असेल त्याप्रमाणे. मग संचिताला जर टाळायचं असेल तर आपल्या मनाला जिंकावं लागतं. हे भक्ती शास्त्रामध्ये मनाला जिंकण्याकरता पहिल्या प्रथम योग मार्ग सांगितला आहे, ध्यान मार्ग सांगितला आहे, त्याग मार्ग सांगितला आहे. पण कलियुगात हे सगळे मार्ग बाजारात येतील. पण तुम्ही योगाचे क्लासेसचे पैसे आहे का नाही? म्हणजे काय आलं, तो बाजारात आला योग. योग साधन साधू संत देत होते. आता थोडंसं कोणी योगाचे कोर्स करून येतो, रामदेवजी बाबाकडून लगेच क्लासेस काढून टाकतो. काही थोड्या दिवसही सेवा करत नाही समाजाची. आणि मोठा अधिकारी असतो, अमुक असतो, ढमुक असतो, व्यापारी असतो, आणि त्या क्लासेसमध्ये काय भानगडी होतं ते आता बाहेर येऊ नये. किती मुलांचं नुकसान झालंय. आता आपल्याला कळालं म्हणून दरवर्षी काय होत होतं कोणाला माहिती आहे. किती अविचार आहे. आणि आपण म्हणतो जग कुठे चाललाय, पुढे पुढे नाही, अधोगती अधोगती अधोगती. म्हणून त्यावेळेस ढोंग करता येत नाही. नास्तिकतेमध्ये कमीपणा येत नाही. शास्त्राचं अध्ययन केल्यावर सुद्धा केव्हा केव्हा पंडित मनुष्य अहंकारी होऊन जातो. शास्त्र सुद्धा असं आहे. मलाच कळतं जगात सगळे मूर्ख आहे असं म्हटलं की त्याचं शास्त्र गेलं. शास्त्र हे आपल्याला माहिती असल्यावर थोड्या भाषेमध्ये लोकांना समजवायचं आहे. ज्याचं नशीब असेल तेवढं तो पाळतो. शस्त्र आणि शास्त्र हे सगळ्यांकडून पाळलं जात नाही. याचं पूर्ण ज्ञान कोणालाच होत नाही. पण तुम्ही अस्त्रविद्या किती पुढे चालली. आता माणसाचं युद्ध नाही, नुसतं सोडायचं आहे, चाललं पुढे. संपत्तीचंही नुकसान होईल आणि लहान मुलं, स्त्रिया, बालक सगळे मरतील. करोडपतीची संपत्ती साफ होते. पूर्वी माणसांची हानी व्हायची. फक्त सैन्याचा अन्न तुटवडा करून द्यायचे, पाणी खराब करून द्यायचे,
म्हणजे आपल्याला जय मिळाला पाहिजे म्हणून. आता तर सरळ. म्हणून ते म्हणतात की याकरता भक्ती म्हणाली, नारदा आम्ही काय करावं? कलियुगामध्ये निर्भीडतेने लोक कामाशी रमण होतील आणि गुरु परंपरा ज्या संप्रदायाला नाही त्याचे शिष्य होतील. म्हणून तुम्ही ज्या माणसाचा अनुग्रह घेताय तो कोणत्या संप्रदायाचा, शंकराचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य किंवा आपले ज्ञानेश्वर किंवा तुलसीदास यांच्या संप्रदायाचा जर अनुग्रह घ्याल तरच तुमच्याकडून संकीर्तन होईल असं नारदाने भक्तीला सरळ सांगितलं. कारण सांप्रदायिक लोकांची जी धारणा तयार होते जपानं आणि त्यांना सांगितलंय असत्य बोलायचं नाही, सत्याने व्यवहार करायचा, कोणाची छळ करायचं नाही, कपट करायचं नाही, असं ते वागतात आणि मग ते भजन करतात. म्हणून त्यांच्यावर परिणाम होतो. तुकारामांच्या चरित्रात त्या शिवबाकासाराचं उदाहरण आहे ना. शिवबाकासार भजन छान करायचं पण त्याच्या पत्नीला आवडायचं नाही, म्हणून तिने तुकाराम महाराजांना बोलवून गरम पाणी त्यांच्या बाहेर टाकून दिलं. तुकाराम म्हणाले जळो माझी काया, त्या बाईचा दोष नाही आहे, माझ्या कायेने काही केलं म्हणून आज मला आहे गरम पाण्याने झटका लागला. कारण त्यांना माहिती होतं कुठलीही गोष्ट आपल्याशी जी वाईट घडते ती आपण पूर्वी केलेली आहे. दोष ना कोणाचा, जगामध्ये कोणाचाही दोष नाही, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मानवाच्या हातामध्ये काही नाही आहे. म्हणून कलियुगामध्ये कोणीही कोणाचा विचार करणार नाही, पण ज्याचे कमल नेत्र आहेत असा तुमचा तो विचार करेल म्हणजे भगवान. पण भगवान स्वतः येत नाही, संतामार्फत तुमचं काम करतात. मग संत जे सत्संग करत असतील तो सत्संग तुम्ही श्रवण केला पाहिजे. म्हणून वचन आहे सत्संगतीने तुटती कुबुद्धी. सत्संगतीने तुटती कुबुद्धी. सत्संग एवढ्याच करायचा आहे की आपली कुबुद्धी तुटली पाहिजे, आपली बुद्धी कुबुद्धीपासून सुटली पाहिजे. आपल्या बुद्धीनं सद्बुद्धीचा सदुपयोग घेतला पाहिजे. म्हणून भक्ती म्हणाली हे देवऋषी तुम्ही धन्य असून भाग्य विधाते आहात. आता भक्ती बोलायला लागली, तुम्ही धन्य आहे, भाग्य विधाते आहात, तुमचा जय जयकार असो. कारण तुम्ही जे निरूपण केलेलं आहे त्या निरूपणानं मला आनंद झाला, म्हणून भक्तीनं नारदाला नमस्कार केला. भगवंताच्या शरीरातून प्रगट झालेली भक्ती संतांना वंदन करते. आणि भक्तीने सांगितलं की तुमच्या या ज्ञान उपदेशानं माझ्या क्लेशाचं निवारण झालं. मला जे क्लेश होत होते माझ्या मुलांची, त्या मुलांच्या क्लेशाचं निवारण झालं. म्हणजे कसं झालं? मग कलियुग जर आहे तर ज्ञान आणि वैराग्य लोक शिकणार नाही, ऐकणार नाही, तर मग त्यांचा काय दोष आहे आणि माझा काय दोष आहे? मग नारद म्हणाले तू काय करशील? तर म्हणे जे भगवत भक्त असतील त्यांच्या हृदयात जाऊन बसेल म्हणजे मला क्लेश होणार नाही. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणून भगवंताला नमस्कार करायचा आहे गोविंदाला की आपले क्लेश दूर झाले पाहिजे. कारण पावलं जात नाही ना. का तुम्ही कोणी पडलं की आपण म्हणू अरे रे काय लागलं त्याला, काही लोक म्हणजे बरं झालं मस्त पडला असं आहे. ते स्पीडोमीटर लावले ना तेव्हा लोक उभे राहायचे, कोण पडतं कोण पडतं. लोक म्हणत अरे कमी लावा, लोक अवधानाने पडून जातील, पडलेच पाहिजे म्हणे.
ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे त्यांना कोणी पडलेलं आवडत, भले इलेक्शनमध्ये पडलं तर हरकत नाही, कारण एक पडतो आणि एक निवडून येतो, तिथे हरकत नाही. पण या ठिकाणी नाही. ते आपल्याकडे 3 रात्रीचं जागरण सांगितलं आहे. तर एका वक्त्याने आणखीन एक रात्र धुंडून टाकली शास्त्रापेक्षा. कालरात्री, मोहरात्री आणि महारात्र. महारात्र म्हणजे शिवरात्र, त्या दिवशी जागरण करायचं. काल रात्री म्हणजे नवरात्रातली अष्टमी आणि मोहरात्र म्हणजे जन्माष्टमी. हा म्हणे इलेक्शनची एक रात्र करून पैसे यायचे. मी त्याला परवा तो भेटला, म्हणलं इकडे इलेक्शनचे पैसे आगाऊ दिले ना तुम्हाला, आगाऊ दिले, मग त्या दिवशी रात्री जागरण करायचं काय? तर असं काही चौथं वचन काढू नाही. असे झाले वक्ते. शास्त्रानं 3च रात्री जागरण सांगितलं. हा म्हणे 4थी रात्र आहे. मग इलेक्शनच्या रात्री पैशाची वाट पाहता म्हणे लोक. सगळेच पाहता का? लक्षात ठेवा. म्हणून वक्तव्य सुद्धा कसं पाहिजे? हितबोधाचं, हित पाहिजे, त्याच्यामध्ये काही तथ्य पाहिजे. त्यावेळा हे भक्ती कौरवांना संकटातून दूर केलं, द्रौपदीचं रक्षण केलं, हे ज्ञान तुला अजून मला सांगायचं आहे. कारण भगवान सच्चिदानंद रूप आहे आणि सच्चिदानंद रूप असल्यामुळे अशा या भगवंताच्या गुणवर्णनानं ज्ञान वैराग्य हे जागृत होतील. तू काळजी करू नको. कृत, त्रेता आणि द्वापार आणि कलीमध्ये सुद्धा ज्ञान जागृत होईल असं नाही होणार. वैराग्य सुद्धा जागृत होईल, पण अल्प प्रमाणात राहील. आता समजावून सांगितलंय भक्तीला. जगात ज्ञानी नाही का? आहे. निष्प्रह लोक किती झाले? आपल्याकडे 2 पंतप्रधान निष्प्रह होऊन गेले, कशाचाच लवलेश नाही. मग का? ज्ञानी लोक किती आहे? सर्वपल्ली राधाकृष्णन किती ज्ञानी होते. म्हणजे समाजामध्ये सुद्धा असे लोक आहे कोणाचं छदाम घेत नाही, ज्ञानी आहेत. कोणाची वस्तू घेत नाही, वैराग्य आहे, पण प्रमाण कमी आहे. ज्ञानी लोकांचं, वैरागी लोकांचं प्रमाण कमी आहे, भोगी लोकांचं प्रमाण जास्त आहे. आणि भोगी आहे म्हणून रोगी आहे. ती आई म्हणते ना, मला तर काही त्रास नाही, या पोरांना एवढं आजार, ते भोगी आहे म्हणून आजार झाले. आता तुला आजार नाही, पण यांचं दुःख आहे ना पोरांचं. आईला मुलं दुःखी कधीच आवडत नाही, ते निरोगीच पाहिजे. पण आईचं ऐकत होते तेव्हा निरोगी होते, आईचं ऐकणं सोडलं भोगी झाले, त्यामुळे रोगी झाले. बा तुम्ही खानपानाच्या वेळा आई अडवते, हे खाऊ नको, ते खाऊ नको, अमुक करू नको, खोकला येईल. आई प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला अडवते. म्हणून त्यावेळेस मुख्य स्थान तुला सांगतो, भक्ताच्या निमित्तानं भगवान सगळीकडे फिरत असतात. आणि भगवंताच्या पृथ्वीवर कुठे भगवंत आहे? जिथे प्रेमरूप लक्षण आहे तिथे भगवंत लक्षात ठेव. भक्तीला सांग. म्हणून ज्या घरामध्ये प्रेम आहे त्या घरात देव आहे. नुसत्या सजावटीनं किंवा मोठं देवघर असलं म्हणून तिथे देव नाही आहे. घरामध्ये प्रेम हा भक्ती पाहिजे. एकाविषयी प्रेम, लळा. जर नसेल लळा का बरेच लोक जेवतात काय नाही, हे मला रात्री दे सगळ्यांबरोबर. गोड खात नाही तो, नुसती पोळी भाजी खाऊन घेतो, चालला जातो. गोड सगळ्यांबरोबर खातो, कारण गोडामध्ये काय आहे? प्रेम आहे. म्हणून कोणी आपल्या जिव्हाळ्याचा मनुष्य आला की आपण त्याला काय करतो? पण आता जिव्हाळ्याचे राहिलेली सगळे पावभाजी मागतात, अशी परिस्थिती आली. मित्र परिवार घेणं देणं खरं नाही ना. जिव्हाळा हा गोड्याशिवाय नाही रे.
आणि रोगही असे झाले की गोड खाता येत नाही. पण तुम्ही कलीचं प्रमाण सांगताय, हे जे वातावरण आहे सगळं, एखादी बहीण भावाला स्टेशनवर डबा देते आणि गाडी सोडली की तिला मध्ये आठवण येते की खाल्लं की नाही म्हणून फोन करते. तो तिकून म्हणतो चटणी चांगली झाली होती. लढा आहे ना की आपल्या बहिणीच्या हातची चटणी चांगली होती, ती खाल्ल्याबरोबर त्याने उत्तर दिलं. तर हे प्रेम आहे. माणसाने कधी बाईने डबा दिला तर माणसाने त्याला बाई म्हणते काय मस्त करते तू, चांगलं होतं सगळं एवढं बोल. पण बहिणीला प्रेमाने सांगेल की चटणी मस्त होती. का? तर प्रेम आहे. पत्नी बरोबर प्रेम नाही आहे का? आहे, पण ते मर्यादित आहे. बहिणीचं प्रेम नाही दाखवलं तर तिला वाईट वाटेल, म्हणून त्या ठिकाणी तो लढा आहे. दोन्ही गोष्टी आहे सारख्या. तसं भगवंताचा लढा पाहिजे आणि लढा संतांजवळ प्रकट केला पाहिजे. संतांजवळ लढा प्रकट केला की ते भगवंताबरोबर पोहोचून जातात. म्हणून भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. मारुतीरायांची भक्ती अपार होती, म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांच्याजवळ भक्ती मागितली. या कलियुगामध्ये लोकांना आपल्या अपेक्षा राहतील पण दुसऱ्याची उपेक्षा करतील. आपण स्वतः लोकांकडून अपेक्षा ठेवतील की याने आपला मान राखावा, अमुक करावा, पण स्वतः मात्र दुसऱ्याचा मान राखणार नाही. स्वतः दुसऱ्यांची उपेक्षा करतील. कलियुगात अपेक्षा आहे पण स्वतःकडून दुसऱ्याची उपेक्षा होईल. कलियुगासारखं युग नाही. म्हणाले का? भक्ती म्हणाली काय आहे कलियुगामध्ये? म्हणे कलियुगामध्ये एका दिवसात संकीर्तन जर केलं तर पाप नष्ट होतं. घरोघरामध्ये मी भगवंताची स्थापना करीन असं वचन सांगितलं नारदाने भक्तीला. घरोघरामध्ये. आणि मी शपथपूर्वक तुला शपथ घेऊन सांगतो तुला की मी अधर्माचा नाश करेन आणि धर्माची स्थापना करेन. कारण जर मी धर्माची स्थापना केली नाही भक्ती तर मी हरीचा दास नाही. म्हणून नारदाने कीर्तनाची गादी आणि प्रवचनाची गादी व्यासानंतर वाढवली. प्रवचनाची गादी होती व्यासांची, पण नारदांनी कीर्तनाची गादी निर्माण केली. आणि कीर्तनाच्या योगानं आणि भागवताच्या योगानं घराघरांमध्ये भगवंताची स्थापना केली. आता आपण ग्रंथ घेऊन घेतो पण वाचतच नाही. वेळच नाही ना, वेळच नाही. आणि लोकांना भेट पण देतात लोक. माझ्याकडे तर लोक म्हणतात दादा हे आईच्या पोत्या पडल्या सांभाळा तुम्ही. आईची पोत ती सांभाळते, पोते मला सांभाळायला होता. अगं बाई म्हटलं राहू दे घरी, केव्हा तरी तुला पोत देईल, मी नवी घेऊन येईल म्हणे. राहू द्या बैदा. काय म्हणते ती? बैदा. किती पोतभर पडले आणून टाकून देता लोक. म्हणून धर्मग्रंथाची सुद्धा आवड राहणे आहे. ऑफिसर लोकांना लोक मूर्त्या देताना कोणीतरी भूत घालतं, मूर्ती मोठी नको आणून नको मंदिरात, गुपचूप ठेवून जातात आणखी माझ्या मंदिरात बोलतही नाही. म्हणून अनाधिकार लोकांना अशा वस्तू देऊ नये. जो कोणी भक्त असेल त्याला जर भगवंताची मूर्ती दिली तर उपयोग आहे. आता हे तुम्ही तांबे वाटता ना, हे महादेवाच्या मंदिरात जेवढे तांबे कसे आहे, पितरांची मिळाली की टाकले त्यांनी मंदिरात, पितरांची मिळाली की टाकले मंदिरात. असं झालं. काय झालं त्या तांब्याला? तू पितर बसला जेवला तो तांब्या वापर नाही काही झालं तर. अरे त्या पितरांपेक्षा तू जे खोटं बोलून वागतो त्याचं फळ जास्ती वाईट आहे. भगवद्गीता वाटता लगेच मंदिरात टाकून जातं ते, कारण ते गीतेच्या लायक नाही ते. म्हणून दान हे इतरांना नाही आहे, फक्त विप्राला, गाईला, आईला, मोठ्या भावाला
भाच्याला जावायाला जावाई लायक पाहिजे. तो जर पिणारा असेल तर अनार सगळ्याला घाललं असं आहे का? आपल्या नशिबात लायक आहे का? व्यसनी असेल तर तुमचे ऐकणार नाही तर. म्हणून मी आता वैकुंठाला गमन करतो आणि वैकुंठामधून भगवंताकडून भगवंताची कथा घरोघरी करण्याची परवानगी घेऊन येतो. तू असं कर, जेवढे भक्त आहे त्यांच्या हृदयामध्ये जाऊन बैस, म्हणजे मी आणलेली कथा ते प्रेमाने वाचतील, ऐकतील. काय उपयोग केला बा? संत काय करतात? उठाउठी करतात. म्हणून गावोगावी कीर्तन प्रचार, लोकांची सद्भावना जागृत करायची आहे आणि असत भावनेपासून समाजाला दूर करायचं आहे. कारण दोन भावना असतात जगामध्ये, असत आणि सत. सद्भावनेनं सुख मिळतं आणि असत भावनेनं दुःख मिळतं. श्रीहरीच्या भक्तीच्या योगानं चारही वेदाचं ज्ञान होऊन जातं. हो, चौवेदी जाणं, षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. माऊलीत आणखी म्हणते, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही जर हरीचं नाव घेतलं तर वेद आणि शास्त्र तुम्हाला आपोआप कळायला लागून जाईल. नको रे भाऊ, नाही सांगितलंय ते, मी ऐकलेलं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, कोणाचं घ्यायचं नाही. तर शास्त्र आपोआप कळायला लागतं आपल्याला. पण आपण हरीचं नाव, आता काही लोक म्हणतात आम्ही एवढं सगळं करून आलो, तीर्थयात्रा करून आलो, आमची बुद्धी काय करतात, कुठे तर कुठे चाललीच जाते. म्हटलं आवरायचं तिला, नाही ना, आवरली जात नाही ना. म्हटलं मग गुरु कच्चा आहे, नाही गुरु पक्के आहे. मग तुझा भाव कच्चा आहे, म्हणजे कारण त्याला आधी जर सांगितलं भाव कच्चा आहे तर तो नाराज होतो. मग त्याला आधी गुरु सांगायचा आणि गुरु झाल्यावर मग त्याचा भाव सांगा. तस्मात भावही कारण. जगामध्ये काय कारण आहे? भाव. भाव बळे आकळे, एरवी ना आकळे. मना पावना भावना राघवाची. किती संतांचं प्रमाण आहे बघा. म्हणून ते म्हणतात, भगवान श्रीहरीच्या योगानं जग सगळं वश होतं. म्हणे बघ, भगवंताच्या अवतारामध्ये गोपिका अज्ञान होते ना. म्हणे हो, भक्ती. मग गोपिकांना वश झाले की नाही भगवान? म्हणे हा. मग देव अज्ञानाला ज्ञान भेद पाहत नाही, देव फक्त त्याचा भाव पाहतो. भावाच्या बळानेच देव सांभाळला जातो. म्हणून प्रेम स्वरूपा भक्ती कृष्णाला सुद्धा वश करून घेते. मनुष्याची 1000 जन्माची सगळी सुकृत भक्तीच्या योगानं सुधरून जातात. हे भक्ती कृष्णाची भक्ती जी प्रीती उत्पन्न होणं म्हणजे अनंत जन्माचं पाप जाणं आहे. कृष्णाच्या भक्तीची प्रीती निर्माण होणं, रामाच्या भक्तीची प्रीती निर्माण होणं, शंकराच्या भक्तीची प्रीती निर्माण होणं. भक्ती करणं वेगळं आहे, पण प्रीती निर्माण होणं, ही जी प्रीती निर्माण होते ते अनंत जन्माचं पुण्य असतं. म्हणून प्रीती उत्पन्न झाल्यावर मनुष्याकडून कोणत्याही युगामध्ये, सत्ययुग असो, त्रेता असो, द्वापार असो, कली असो, कोणत्याही युगामध्ये भक्ती होईलच. कारण भक्ती 4 युगामध्ये आहे. पहा तुम्ही, रामाच्या काळामध्ये मातृपितृ भक्ती होती, गुरु भक्ती होती, कृष्णाच्या याच्यात होती, बलिराजाच्या याच्यात होती. बलिराजा जर गुरुभक्त नसता तर वामन भगवान आले नसते. कारण तो अनाधिकार काम करत होता, त्याला यज्ञाचा अधिकार नव्हता, तो पाताळात राहायला पाहिजे होता. तो दुसऱ्याचं राज्य बळकावायचा आणि यज्ञ करायचा. म्हणून त्याला समजून सांगितलं की तू पाताळातच राहा, आपला जेवढा योग आहे तेवढाच उपयोग घ्यायचा, दुसऱ्याचं ओढायचं नाही. सूत म्हणाले शौनदा का हो. नारदाने निर्णय करून भक्तीनं महात्म्य श्रवण केलं आणि नारदाला पुन्हा भक्ती म्हणाली. नारदा, तुम्ही धन्य आहात, अखंड तुमची भगवंतावर प्रीती आहे.
आता मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. मग नारद म्हणाले, तू माझ्याजवळ कायम आहे हे मला केवढा जोरात आवाज आहे. तू माझ्याजवळ कायम आहे हे मला कसं कळेल का, कसं विचारलंय नारदाने. भक्ती म्हणे, आजपासून मी तुमच्याजवळ कायम राहील. तर म्हणे, मग तू कायम आहे माझ्याजवळ काय, तुझ्या तोंडात नाव राहील म्हणजे मी आहे. म्हणून त्या दिवसापासून नारद जय नारायण हरिनारायण. आता मला सुद्धा मध्ये भजन का करावं लागलं, यांच्या झोप मोडा करणं. एवढ्या लोकांसमोर मारलेच त्यांनी 4 मिनिटं ती. जय नारायण हरिनारायण 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 जय नारायण जय नारायण. असं नारदाचं आणि भक्तीचं संभाषण झाल्यावर भक्ती एकदम पुष्ट झाली, तरतरीत झाली. जो शोक होता डोक्यातला तो निघून गेला. पुत्रांबद्दल दुःख होतं ते निघून गेलं. म्हणून ज्या ज्या वेळा आपल्यावर आपत्ती येते त्या त्या वेळा भजन करावं. म्हणून पूर्वी खेड्यामध्ये सगळे शेतकरी रात्री भजन करत मंदिरात जाऊन आणि सगळं श्रम विसरून जात, पुन्हा सकाळीच कामाला लागले की झाले. ज्याप्रमाणे शरीराला भजन त्याप्रमाणे कामालाही भजन आहे. जेवढे श्रम आहे भजन करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराचे. असं भागवत सप्त्यात एवढं सांगायला वेळ मिळतो का. म्हणून 3 वर्षानंतर भागवताची रिव्हिजन असते. श्लोक ना श्लोक, श्लोक ना श्लोक. या भागवतात तर वर्णन होत नाही. 3 तास पूर्वी तरी 6 तास मिळायचे, आता 3च तास एकच वेळेला. त्याच्यात चहाची सुट्टी, पाण्याची सुट्टी. सकाळचे 3 तास आणि दुपारचे ते 6 तास असलं तरच ती कथा होते. म्हणून भक्ती म्हणाली, नारदा तू धन्य झाला, तुझ्यामुळे माझं शरीर पुष्ट झालं. हे नारायण साधो माझ्यावर कृपा कर आणि माझं नाव जगामध्ये वाढव. त्यावेळा नारदाने ज्ञान वैराग्य यांच्याही अंगावरून हात फिरवला आणि हे तरतरीत झाले. आता हा जो संवाद झाला याच्यामध्ये ज्ञानही सांगितलं गेलं आणि वैराग्यही सांगितलं गेलं. जो संवाद होतो त्याच्यामध्ये ज्ञान वैराग्य सांगितलं जातं. म्हणून ज्ञान वैराग्याचा कार्यभाग सहज होऊन जातो. सूत म्हणतात शौनिक का हो, नारद मुनी तीर्थयात्रेला निघणार होते आणि भक्ती नारदाबरोबरच होती. प्रगटणे झाली भागवतात. कारण त्यांनी सांगितलं ना की तू नाव घेतलं की मी तुझ्याजवळ राहील, तर मग हे नाव घेत निघाले. म्हणून संत लोक काय करतात, नेहमी जवळ माळ ठेवतात. बोलायचं झालं पुन्हा आठवण आली की परत आपली माळ सुरू करतात. त्याच्याकरता माळ जवळ असते. पण आता तेही मोबाईल शिवाय नाही, मोबाईलच पाहिजे म्हणतात. कॉन्टॅक्ट नंबर लगेच ते त्यावर खाली लिहून टाकतात. तुम्ही कॉन्टॅक्ट वाढवला की उपाधी आली, लगेच कोणी तरी फोन करतो की माझा मोबाईल सापडत नाही दादा सकाळपासून, केव्हा सापडेल असं आहे ते. तर त्याच्याकरता ती उपाधी ठेवू नये. साधू नाम निरुपाधी, साधू नाम निरुपाधी. म्हणून अशा प्रकारे हे सनत सनानंद आणि सनत कुमार जे आहे हे 5च वर्षाचे, यांचं शरीर वाढत नाही. कारण हे भगवंताचा पहिला अवतार आहे. कोणता अवतार आहे? ब्रह्मचारी अवतार. ह्या भगवंताने अवतार 24 अवतारापेक्षा मध्ये हा पहिला अवतार आहे. हरीला शरण जाणं म्हणजे हरी रक्षण करेलच. कारण शरणांगत भगवंत आहे.
भगवंताला जो कोणी जाईल, म्हणून संत लोक म्हणतात हरीला शरण निघा, भगवंताला शरण जाणं. सनत कुमारांनी नारदाला सांगितलं की बघ तू चिंता करू नको, आपण फक्त संकीर्तन आणि भागवत करू. तेव्हा आकाशवाणी झाली, हे नारदा, हे सनत्सनानंदा, तुम्ही तुमचा उद्योग करा, तुम्हाला कार्य सफलतेचं यश मिळेल. आकाशवाणी झाली, तुम्ही कार्य करा, आपण कार्य करत राहावं, यश आपल्या मागे धावतं. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. अरे भक्ती ही झटपट फळ देत नाही, भक्ती ही झटपट फळ देत नाही. त्याच्याकरता पुण्यमार्ग करावे लागतात आणि जसा जसा पुण्यमार्ग सापडत जातो तसं तसं भक्ती सिद्ध होत जाते. आता आकाशवाणी ऐकल्यानंतर नारद आणि सनक सनानंद आणखीन प्रेमानं भगवंताची कथा करायला लागले. भागवताच्या पारायणानं ज्ञान आणि वैराग्य हे प्राप्त होतं. का वारंवार वाचायचं आहे तर त्याच्याने ज्ञान वैराग्य प्राप्त होतं. अहो काही घरामध्ये एखादा माणूस वाचतो तर बाकीचे ऐकत बी नाही, तुमचं चालल्या. आता वाचतो ऐकत घर, उलट सांगावं की आमचं काम झाल्यावर वाचा म्हणजे आम्हाला ऐकायला मिळेल. तुमचं चाललं. कारण आपलं चिंतन दुसरं असतं ना. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. तुम्ही बैसोनिया चित्ती मग जागवावे. म्हणून त्यावेळेस जसा फळांमध्ये रस असतो, वृक्षाच्या मुळामधून फळाच्या आग्रात येतो, पण मुळात रस कुठे आहे? मुळामध्ये. तसा सगळे रस जे आहे ते भगवंतामध्ये आहे आणि त्यातला भक्तीचा रस जो आहे. कशी आहे भक्ती? नवविधा. आणि ती नवविधा भक्ती जशी जशी होत जाते तसतशी आपल्याला स्वरूप स्थिती प्राप्त होते. हे नारदा, तुला 4 श्लोकांनी ब्रह्मदेवाने ते भागवत शिकवलेलं आहे. सनक सनानंद सांगतात ते तू ऐकलं आणि ते व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्याचे 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केले आणि ते आता आपल्याला घरोघरी सांगायचे आहे. कारण त्याच्यामध्ये 24 अवतार घेतले. ज्याप्रमाणे ऊस पेरला की साखर तयार झाली, गुळ तयार झालं असं समजायचं. पाण्याचा बर्फ होतो, बर्फाचं पाणी होतं. तसं आहे. सोन्याचे अलंकार होता, पुन्हा अग्नीत टाकले की अलंकार नष्ट होऊन जातो, सोनं एक होऊन जातं. तसं हे तुला आम्ही सांगितलं. ज्याप्रमाणे तुला संशय होतो त्या संशयाची निवृत्ती करून घे. श्रीमद भागवत तुला कोणत्या कारणामुळे आवडलं हे तूच ठरव. कारण ते मधुरस आहे. ज्याला रसाचं ज्ञान आहे त्याला आवडेल. अशा प्रमाणे सनक सनानंदांनी नारदाच्या मनामधले सगळे संशय काढले आणि भक्तीच्या वचनाप्रमाणे संपूर्ण जगामध्ये भागवताची कथा वाढवण्याचा आनंद त्यांनी घेतला. सनत कुमार म्हणाले, अति नम्र ज्ञानदे आपल्या नारदा, तू गंगाद्वाराच्या ठिकाणी आनंद नामक तीर्थावर चल. कारण ते तीर्थ जे आहे ते आनंद नामक घाट आहे. आपण हरिद्वारला जातो ना, तिथे त्या गायत्री आश्रम आहे, त्याच्याजवळ जो घाट आहे त्या घाटाला आनंद घाट असं म्हणतात. गंगेच्या काठावर नेहमी आनंद दिसतो. कारण ती गंगा जी वाहते तिचं जे वाहन आहे आणि तो वारा आहे तो शरीराला आनंद देतो, म्हणून त्याला गंगा घाट म्हटलं आहे. त्या गंगा घाटावर आपण कथा करू. नाना प्रकारचे साधू संत येतील. तिथे कमळ आहे. कमळाने आपल्याला देवाची पूजा करता येईल, भागवताची पूजा करता येईल. म्हणून त्यावेळेस
कोण कोण येतील म्हणे नारदा, भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेध, तिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंड, दत्तात्रय, पिप्पल हे आपल्या कुटुंबासह भागवत ऐकायला येतील. आता ही नावं आपण वाचली, काही लोक म्हणतात वाचले नाही, या नावाने आपल्याला पुण्य होतं, कारण ही सुद्धा पुण्यवान लोक आहे. घेता पुण्यवंताची नामे, पुण्यवंतांची नामं घेतली, जसं अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, नल, दमयंती, मंदोदरी तथा यांची नावं घेतली म्हणजे आपल्याला पुण्य होतं. त्याप्रमाणे या भागवतामध्ये सगळे लोक आपापले गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस हे सगळे आले आणि जय शब्दम, नमः शब्दम, शंख शब्दम भागवतामध्ये जय जयकार करू लागले, शंख वाजवू लागले, नमस्कार करू लागले. आणि एका बाजूला स्त्रिया बसल्या आणि एका बाजूला पुरुष बसले आणि असं भागवत सुरू झालं. 18,000 ग्रंथाचं अवलोकन शुकदेव सनक सनानंदांनी केलं आणि श्रवण भक्तीच्या योगानं सगळे उद्धरले. भागवताच्या प्रत्येक अध्यायामध्ये एक एक श्लोकामध्ये महत्वाचं वर्णन सांगितलंय. काय सांगितलंय? ओंकार, ओम, गायत्री, पुरुष सूक्त यांच्या 16 ऋचा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि 12 अक्षरी मंत्राचा महत्त्व सांगितलंय. ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा सगळ्यांनी नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र म्हणजे भागवताचं सार आहे. आणि पुरुषोत्तम मासामध्ये या मंत्राचं जास्त वैशिष्ट्य आहे, कारण भगवंताने पुरुषोत्तमाने आपलं नाव या मलमासाला दिलं आहे. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज काल आपण पहिला अध्याय पाहिला. पहिल्या अध्यायामध्ये आपण असं काल पाहिलं की भगवान गोपाल कृष्ण पांडवांना अधिक मासाची कथा सांगायला काम्यवनामध्ये बसलेले आहे आणि ऋषी लोक नैमिषा नावाच्या अरण्यामध्ये आपल्या गुरुच्या मुखातून ऐकत आहे. आणि आपण आज 2026 साली रामाच्या जवळ बसून रामाच्या मुखातून आपण कथा ऐकतो आहे. पूर्वाध्यायी कथानुसंधान. धर्म कृष्णास केला प्रश्न, त्यावरी रुक्मिणी रमण उत्तर दे. कृष्ण म्हणे युधिष्ठिरा, प्रश्न केला खरा, परी याचे उत्तर द्याया जरा, क्लेश अंतरी वाटतो. धर्मराजाने काल काय प्रश्न केला होता की या मलमासाला मलमास का म्हणतात, अधिक मास का म्हणतात. तो त्यावेळेला देवाने सांगितलं की खरं सांगताना मला क्लेश होतो, कारण मला कोणालाच वाईट बोलता येत. काही लोक आपल्या, आता आम्ही सुद्धा काय होईल याचं म्हटलं मी माझ्या तोंडातून असं सांगत नाही, कारण वाईट बोलू नये ना. तू दक्षिणात देऊन चाललाच असेल, माझ्या तोंडाला वाईट गोष्टी लागेल. जसं काही पदार्थ खाल्ले की तोंड बेचव होतं, मग आपल्याला सुपारी खावी लागते, बडीशोप खावी लागते, धण्याची डाळ खावी लागते. कसं आहे ते, अनेक गोष्टी जर तुम्ही दिवसभर बोलत राहिले तर त्या योगानं तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी मलिनता येईल. म्हणजे जी तुमची बुद्धी निर्णय घेते दुसऱ्याचं उत्तर द्यायला, ती काही दिवसाने घेणार नाही. कारण माणसाला रस्ता दाखवावा, भविष्याचा रस्ता दाखवावा, पण तुझं अमुक नुकसान होईल असं सांगू
मध्ये काही लोक विचारायला येतात, मग आम्हाला असं सांगावं लागतं आमोशा जड आहे, एकदा आमोशा गेले ना की मग चांगलं, तो आमोशाच्या आदल्या दिवशीच जातो. म्हणजे सूचना असते ती, आमोशा जड आहे याचा अर्थच काय समजायचा की हे आमोशाला जाते. पण लोक नाही, पण आमोशाला गेले दादा मृत्यू चांगला नसतो. अरे पण ते काय आपल्या हातात आहे. काही लोक आमोशा ओळखले की दुसऱ्या दिवशी जातात, त्याचं पुण्य आहे म्हणून तो त्या दिवशी गेला. कधी जाणार आहे काय माहीत नाही ना, ते माहीत नसतं ते. मग जे माहीत नाही त्याचा विचार कशाला करायचा. नाही तुम्ही मागच्या वेळा बरोबर सांगितलं होतं, म्हटलं तुला जाईल असं सांगितलं नव्हतं, आमोशा जड जाईल असं सांगितलं. हे गोष्टी लक्षात ठेवा. कारण कृष्ण पक्ष जो असतो ना तो यातनायुक्त असतो आणि चंद्र पक्ष जो असतो तो यातना कमी देतो. म्हणून आपल्याला अमावस्याला जास्त दिवे लावायला का सांगितले, तर प्रकाशमय करायचे अमावस्या. पण आपलं नशीब असतं की लावलंच जात नाही, काहीतरी काम नाही म्हणतात. दिवे लावायचे ते रोजचा 1 म्हणून महिन्याचे 30 आणि अधिक मासामध्ये 33. म्हणून पूर्वाध्यायीचं कंदान, धर्मराजा मला क्लेश वाटो, येथे ऋषी सदा न बोलती, दारा पुत्र बंद्राप्ती, चैत्रादिके जे मास, कला काष्टा घटित पक्ष, तयाचा झाला अधिक मास. 12 महिन्यामध्ये जे तिथी वाढते वगैरे त्याच्याने हा अधिक मास होता. पण कोणाला अधिक म्हणणं धर्मराजा हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे. कोणी मलमास म्हणतं म्हणे, कारण हा सगळा गोळा तयार झाला म्हणून याला म्हणत. आणि दुसरं असं आहे याच्यात संक्रांत येत नाही. पण आमोशेलाच 15 तारखेलाच रवी बदलून गेला, म्हणजे पूर्ण महिन्यामध्ये रवी बदलणार नाही. रवी बदलेला आता ज्येष्ठ महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या 17 जूनला, म्हणजे पूर्ण अधिक मासात रवी बदल. रवी संक्रमण नाही म्हणून निश्चित आहे. आयसे निरक्षणा करती अधिक मास, परी दुःख झाला चिंताग्रस्त, हाय हाय खरे. असा अधिक मास हा चिंतातूर झाला म्हणे, हाय हाय करत. आता कोणाचे धरू पाय, आता जाऊ कुठे, ऐसा दंडवत घालत. असं करत करत माझ्याजवळ आला म्हणे, म्हणजे कोणाजवळ, विष्णूजवळ. अति दुःख करीत गडबडा लोळत, दुर्दशा पाहून मज दया आली. उठोनी वैकुंठनाथ कृपोनी खळवळा, आता तू शोक करून एकदा मज येसी शरण, तरी तुला आनंद होईल धाण. म्हणे तुम्हाला एक क्षण नाही म्हणे, असं भगवंताने सांगितलं. तो म्हणे महाराजने आलो आहे ना, नाही तू ये शरण, मी तुझा तू माझा, मी तुझा. हे असे शब्द जसं आजी नातवाला विचारते का रे तू कोणाचा, तर मग नातू एखाद्या वेळ म्हणतो आजी तुझा, मग आनंद. मग मी कोणाची, तर नातू म्हणतो माझा. त्यावेळेला आजीला खूप आनंद होतो. आई म्हणते, त्याची आई काय म्हणते, कशी फोडते बा माझ्या पोराला, तिच्याकडे ओढून घेते, ह्या अशा सोनाने गाला हल्ली. अरे मग तिचा नातू आहे तो असं, कारण तो आनंद आहे. माझे आजोबा आले, पा तुम्ही पोरीचे पोरं सांभाळा, त्यांचं आजोबाला गेलं की पळतात तिकडे, आजोबा आले, माझे आजोबा आले. म्हटलं हे नाही, हे आईचे बाबा आहे. लगेच बोलतील ते बरोबर आहे, ज्याचं त्याचं आहे ना ते. म्हणून कोणाचाही आनंद हिरवू, मोठ्यांदा म्हणा, कोणाचाच आनंद हिरवू नये, ज्याचा त्याला उपभोगू द्यावा. आनंद सुद्धा उपभोगणं नशीब लागतं. केवळ आनंदाचे सदन, येथे शोक नगरी कोणी जाणं. भगवान विष्णू म्हणाले, अरे माझं हे वैकुंठ जे आहे हे आनंदाचं भगन आहे, ते कोणी शोक करत नाही. मी ब्रह्मांड नायक, तू निमी काष्टकाणी क्षण, याचा स्वामी आहे जाणं. म्हणजे महाराज मी स्वामी आहे, पण मला एखाद्या विधवा स्त्रीप्रमाणे लोक बाजूला ठेवतात. माझ्यात न करती शुभ कार्य, म्हणून मज अशुभ म्हणती. माझ्यात कोणी शुभ कार्य करत नाही म्हणून मला अशुभ म्हणता. म्हणून
त्याने मला दुःख होतं म्हणे, वारंवार मज कष्ट ती. आता बा लोक म्हणतात काय मध्ये अधिक महिना आला, मला लग्न करायचं होतं पोराचं, असं बोलतील म्हणे. ऐसे बोलो निमल मास पडला कासा विष होऊन, तेव्हा श्रीहरीशी दया येऊन गरुडा सांगितले. पुन्हा श्रीहरीला दया आली आणि गरुडाला सांगितले याला पंख्याने वारा घाल. म्हणून गरुडाने आपले पंख हलवले आणि त्याला उठवलं. आणि उठवल्यानंतर तो पुन्हा भगवंताच्या चरणावर पडला. आता एकदा भगवंताच्या चरणावर पडल्यानंतर भगवंताने सांगितलं की तुला मी आता माझ्या गुरुकडे नेतो म्हणे. म्हणजे भगवान विष्णूचं मूळ स्थान आहे गोलोक आणि गोलोकामध्ये श्रीकृष्ण आहे. विष्णू हे कार्यभाग आहे पण मूळ स्थान कृष्ण आहे. म्हणून शब्द आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे कृष्ण आणि विष्णू वेगळे नाही, पण विष्णू रूपाचं कार्य वेगळं आहे आणि कृष्ण रूपाचं आनंद स्वरूप आहे. म्हणून कृष्ण काय आहे, कृष्ण चरित्रात आनंद आहे. म्हणून गोलोकात नेतो तुला जरा म्हणे माझ्या गुरुकडे. सकळ श्रुत, मग त्याला आनंद झाला की बाबा यांच्यापेक्षा यांच्या गुरुकडे जाता म्हणजे आपलं काम होईल. या अस्तवदान पुरुषोत्तमाचे धरू चरण. माझ्या गुरुला दुसरं नाव पुरुषोत्तम आहे म्हणे. वैकुंठावनी गोलोका प्रती सत्वर जाती झाले. श्रीकृष्ण म्हणे धर्मरायासी गोलोक पाहिले. अधिक मासे ते गोलोक पाहिलं म्हणा. गाई गाई हे सगळे रत्न लावलेले, झुंबर लावले. त्या पचमेड्याला हे आहे ना गोशाळा, तर तिथे असे हजारो रुपयाचे झुंबर लावले, लाईटाचे पंखे, कूलर बिलर. म्हणजे तिथे त्या गोशाळेतच भगवान आहे असं दाखवलेलं आहे. आणि खरोखर भगवंताचं वास्तव्य गोशाळेमध्ये असतं यात संशय नाही. नानाविधी रत्न अलंकार आणि तिथे एक सिंहासन होतं आणि त्याच्यावर चतुर्भुज घनसावळे भगवान बसलेले होते. पिवळा पितांबर शंखचक्र गदा हाती. पण या अधिक मासान पाहिलं तो चेहरा आणि हा चेहरा तर सारखाच आहे. हुशार होता अधिक मास, कारण रडून रडून पश्चाताप येऊन शुद्ध झाला होता. म्हणाले काय पाहतो म्हणे देवा, ते रूप आणि हे रूप वेगळे नाही, बाह्य रूप वेगळं आहे पण अंतरूप एक आहे म्हणे. जैसा साक्षात उमारमण तैसा तो जाण. कोटी शशी ओवाळून टाकावे तरी मुख प्रसन्न दिसे. 100 चंद्र ओवाळून टाकावे एवढं सुंदर मुख आहे म्हणे. ऐशी दिव्य किशोर मूर्ती गोलोका माझी निरुती. रत्नगडीत सिंहासनी बैसली असे. आधी बसलेली आहे म्हणे, पण मूर्ती कशी आहे, निर्विकार क्षराक्षर. कृष्ण म्हणे धर्मा लागून. अधिक मासाने पाहिले भगवंताचे मुख, मळ गेला निघून. नुसतं देवाचं मुख पाहिलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. यांना ज्ञानेश्वर म्हणतात रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. पाठीशी घालो निमलमास मी तयासी नेले समोर. मी त्याला माझ्या पाठीशी घातलं म्हणे धर्मराजा आणि देवाच्या समोर नेलं म्हणे. मला देवाने बोलवलं, या विष्णू बसा आसनावर. कोणाला घेऊन आले त्यालाही पुढे आणा. हो, कोणाला घेऊन आले त्यालाही पुढे आणा म्हणे. विष्णूशी सत्कारोनी रत्नसिंहासनी बैसले आणि मी देवाच्या माझ्या पायाशी त्याला बसून घेतलं म्हणे. पा देवाने केवढी हुशारी केली. स्वतःच तिथे आहे पण त्याला डायरेक्ट दाखवलं नाही, कारण केव्हाही परमात्मा स्वतःचं रूप स्वतः दाखवत नाही. म्हणून आपल्याला देवाचं दर्शन स्वामी समर्थामध्ये, गजानन महाराजांमध्ये, जिपरुअण्णामध्ये यांच्यात होतं. त्याचं कारण आहे देव असं स्वतंत्र दर्शन देत नाही, त्या संतामध्ये दाखवून देतो. पहा तुम्ही जेवढे दत्त, नरसिंह सरस्वतीमध्ये दत्त दिसतं आपल्याला, संतांच्या हृदयामध्ये पांडुरंग दिसतो. तर देव असं रूप दाखवत नाही, संताच्या रूपामध्ये देव दाखवतो. म्हणून विष्णू बहु विनवेरी बैसते झाले, मलमास शांत झाला. तेव्हा धर्मराजाने विचारलं की देवा पुढे काय कथा झाली. पुढची कथा पुढच्या अध्यायी. तिची ती आता पुढची कथा आहे म्हणे, ते उद्याच्या अध्यायात होईल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो दाणा ठेविला कर.
पावसेर